सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. सभा निवडणुकींचा प्रचार आता रंगात येतोय आणि उमेदवारांबरोबरच आता कार्यकर्तेही चांगले जोशात आले. परंतु जनतेच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेऊया स्टार 24 फास्ट न्यूजवर तुमच्या मनातला आमदार. 6 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. आधी सगळ्या पत्रकार बांधवांचं मी आज या मीडिया सेंटरला आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज माझ्यासोबत आपले माजी खासदार अमर साबळे साहेब सुद्धा उपस्थित आहे व सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी इथे या प्रेसमध्ये उपस्थित आहे. आणि तुम्हाला वेळ 11:30चा दिलेला होता, पण आम्हाला थोडं पोहोचायला उशीर झाला कारण मी पण डायरेक्ट इथेच आली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि आज प्रेस घ्यायचं एक कारण असं आहे की आपण बघतोय की येणाऱ्या 20 तारखेला आपली विधानसभेची निवडणूक आता होत आहे. आणि उत्तर महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून आपण बघितलं असेल की नेहमी उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय अनुकूल वातावरण इथे राहिलेलं आहे. खासदारकीचं इलेक्शन असेल, स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असतील, विधानसभेचे इलेक्शन असतील, त्या नेहमी भारतीय जनता पार्टीला इथे खूप चांगल्या पद्धतीचं यश उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. आणि मागच्या 2-3 महिन्यापासून मी पण उत्तर महाराष्ट्राचा दौरा करते. आताच 1.5 महिन्याआधी मी नाशिकला सुद्धा येऊन गेली, नगरला माझा दौरा झाला, नंदुरबार आहे, धुळे आहे, त्याच्यानंतर जळगाव आहे. अतिशय चांगली परिस्थिती महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी आहे. कारण की आता जेव्हा आम्ही लोकांमध्ये फिरतो आणि खास करून महिला वर्गानं खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या सगळ्या राज्य सरकारच्या ज्याही योजना घोषित महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या आहे, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये महायुतीचे आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. कारण की त्याला कारण हेही आहे की जसं मी आधी सांगितलं की महिलांचा रिस्पॉन्स लोकसभेच्या इलेक्शनलाही खूप चांगला बघायला मिळाला, मतदानामध्ये त्याचं रूपांतर बघायला मिळालं. आणि लाडकी बहीण योजना ही जेव्हापासून सुरू झालेली आहे तर महिलांचं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि खास करून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की महिलांना सक्षम करायसाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना पुढे आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मागच्या 10 वर्षामध्ये पण केंद्र सरकारच्या माध्यमातून तसे पाऊल उचलले गेले. आणि आज त्याचं ग्रामीण भागामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला बघायला मिळतो. आणि महिला सुद्धा ह्या सगळ्या निर्णयाबाबत खुश आहे. जसं की बचत गटाच्या योजना आपण बघू शकतो की जी महिला आधी जी कधी बँक पर्यंत जाऊ शकत नव्हती, पण आज ह्या बचत गटाच्या योजनेच्या माध्यमातून आज तिला कळायला लागलं की बँक काय आहे, की बँकमध्ये जाऊन बचत कशी करायची किंवा छोटा मोठा उद्योग कसं सुरू करायचं. तर हे एक सगळ्यात पॉझिटिव्ह एक आपण उदाहरण म्हणू शकतो की जिथे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये याला रिस्पॉन्स मिळतोय. नाही तर आधी कुठेतरी शहरामध्ये आपल्याला बचत गट बघायला. याच्यावर हे स्टेटमेंट हेच सांगेल की बाबा की नाथाभाऊ आधी भारतीय जनता पार्टीचे नेते होते. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी NCP मध्ये प्रवेश केला. जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं त्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे स्वतः पुढे येऊन त्यांनी तो निर्णय घेतला की मला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने काम सुद्धा केलं. पण आता शेवटी ते वरिष्ठ आहे आणि मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. शेवटी वरिष्ठांचा निर्णय आणि नाथाभाऊंचा स्वतःचा व्यक्तिगत निर्णय ह्या सगळ्या गोष्टींवर होता, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने तो निर्णय घेतलेला. आणि माझ्यापेक्षा तुम्ही सगळे लोक संजय राऊतच्या रोजच्या स्टेटमेंटशी तुम्ही जास्त परिचित आहे. मला असं वाटतं की संजय राऊत साहेब हे नेहमी काहीतरी एक आपण म्हणतो की विरुद्ध दिशेने स्टेटमेंट करायचं ह्या बाजूने ते नेहमी बोलत असतात. भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे सगळे महायुतीचे जेवढे नेते असतील, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक
हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो आणि तो नेहमी तो राहीलच. तो मान सन्मान महाराजांना प्रत्येक आपल्या देशातला महाराष्ट्रातला व्यक्ती हा देतच आलेला आहे. त्याबद्दल मला असं वाटतं की त्यांच्यावर राजकारण न केलेलं कधीही बरं आहे. की भाजप आणि महायुती, आज आम्ही महायुती म्हणून लढतो आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की आधीपासून उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला राहिलेला आहे आणि ह्यावेळेस सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स सगळीकडे बघायला मिळतोय. तर मला पूर्ण खात्री आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या महायुती म्हणून आमच्या जास्त निवडून येतील. जसं कारण त्या राष्ट्रवादीच्या आहे, मी आज भाजपची आहे. आमचे महायुतीचे उमेदवार आज मुक्ताईनगर विधानसभेमधनं निवडणूक लढवत आहे. तर महायुतीच्याच उमेदवाराला मी सपोर्ट करणार. बघा, राहुल गांधींच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की आपण नेहमी त्यांचे स्टेटमेंट बघितले असतील किंवा त्यांची वागणूक बघितली असेल आणि ते जे बोलतात ते कधी आतापर्यंत झालेलं नाहीये. त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा एक खोटं आश्वासन महिलांच्या बाबतीत खास करून दिलं होतं की आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही 1,00,000 रुपये तुम्हाला देणार आणि तशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण लिहिलं होतं. तसं त्यांनी भाषणामध्ये पण डिक्लेअर केलं. पण जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना महिलांनी सुद्धा या संदर्भामध्ये घेरलं, विचारलं, पण ते एकही उत्तर देऊ शकले नाही. आणि ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट करतात, तर मला असं वाटतं कुठेतरी ते कमी पडतात किंवा अपूर्ण माहिती घेऊन सगळ्या गोष्टींवर ते नेहमी बोलत असतात. कारण मी आज महायुती म्हणून मी काम करत आहे. भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे. आज मी केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे आणि त्यावेळेसही मी आधीच सांगितलं होतं की जेवढेही महायुतीचे लोक आता मुक्ताईनगरच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतीलच की महायुतीच्या तिथल्या उमेदवारांनी मला मदत केलेली होती त्यावेळेस. तर नक्कीच माझी सुद्धा जबाबदारी आहे की जेवढेही महायुतीचे आमचे उमेदवार उभे आहे, मग ते मुक्ताईनगर सहित मी सगळ्या ऑफकोर्स मी पक्षाचंच काम करेल आणि आमच्या महायुतीच्याच उमेदवारांचं मी काम करेल. मला या संदर्भात असं वाटतं की बघा, जे आपण प्रत्यक्षामध्ये करू शकतो तेच बोललं पाहिजे. खोटे आश्वासन देऊन काही उपयोग नसतो आणि खास करून महिलाच्या बाबतीमध्ये तर तसं होता कामा नाही. कारण की मी पण आज एक महिला आहे. ठीक आहे, तुम्ही रक्कम किती दिली त्याचं म्हणजे आज 1,500 रुपयेचं आज आमचं महायुती सरकार देऊ शकतोय. तर आज आम्ही जे बोललो ते करतोय. जर आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही 1,500 वरनं 2,100 वर ते घेऊन जाणं, तर डेफिनेटली आम्ही 2,100 वर घेऊन जाणार. पण जे करू शकणार आहे तेच बोललेलं व्हॅलिड कधी पण राहील आणि त्याच्यावरच जनता पण विश्वास करते. सांगितलं तुम्हाला की नाथाभाऊंनी समोर येऊन पाठिंबा दिला होता. त्यांनी काय असं लपून छपून काही पाठिंबा मला दिला नव्हता आणि हे सगळ्यांना माहीत होतं, महाराष्ट्राला माहीत होतं, देशातल्या सगळ्या नेत्यांना माहीत होतं. पण माझी परिस्थिती तशी नाहीये. मी महायुतीच्याच उमेदवारांचा प्रचार करेन. आमचे प्रदेश अध्यक्षांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी या संदर्भात सविस्तर माहिती देतीलच. मोदीजी नक्कीच आमचे नेते आहे, या देशाचे प्रधानमंत्री आहे. आपण बघू शकतात की मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये जे काही काम देशासाठी केलं आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केलेले आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी येतील आणि असे अनेक प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये पण केंद्र सरकारच्या मदतीने इथं उभे झालेले आहे. नक्कीच मोदीजींच्या सभेचा आम्हाला फायदा होणारच, कारण की आज शेवटी ते भारतीय जनता पार्टीचे आज मोठे नेते आहे, आज या देशाचे प्रधानमंत्री आहे, म्हणून त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईलच. जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये परत जळगावचा विषय आला तर नक्कीच जळगाव हे आधीपासून भारतीय जनता पार्टीसाठी संघटनेच्या माध्यमातून खूप मजबूत जिल्हा आहे. नाथाभाऊ यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये होते. त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, पण ते काम करत असताना सुद्धा आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टी ही तिथे खूप मजबूत आहे. भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप मजबूत आहे. त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीला म्हणजे संघटनेचा फायदा झालेला आहे, कारण की तिथे कार्यकर्त्यांची फळी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तिथे काम आहे. जे मी व्यक्तिगत 10 वर्ष जे लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, तिथं प्रत्यक्षामध्ये काम केलेलं आहे, तर निश्चित ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हाला खासदारकीच्या इलेक्शन मध्ये झालेला आहे. जळगाव मध्ये तर असं कोणी नाहीये. कोण
ते आता पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यांच्यावर काय कारवाई करायची. हिना गावित त्यांनी राजीनामा दिला. बाबतीमध्ये मी सांगेल की नक्कीच इथे थोड्या प्रमाणात आम्हाला त्याचा फटका बसलेलाच आहे, पण या संदर्भामध्ये इथले खास करून भारतीताई असतील, इकडे नगरमध्ये सुजय विखे असतील, त्याच्यानंतर आपले नाशिकचे खासदार होते, जेवढेही ह्या भागातले खासदार होते त्यांनी सातत्याने हा प्रश्न दिल्लीमध्ये मांडला आणि त्या अनुषंगाने केंद्राने सुद्धा पॉलिसी करायचा निर्णय त्यावेळेसही घेतला होता. पण आपण बघू शकतो की बऱ्याचशा गोष्टी ह्या इंटरनॅशनल मार्केटवर पण अवलंबून असतात आणि दुसरीकडे की इथे जी सामान्य जनता आहे त्यांचा सुद्धा विचार करावा लागतो आणि म्हणून बरेच वेळा काही जे हे भाव असतात त्या अनुषंगाने ठरत असतात. पण इलेक्शन झाल्यानंतर याच्यावर बैठक सुद्धा झाली आणि योग्य पद्धतीने निर्णय सुद्धा घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि नक्कीच माझी सुद्धा जबाबदारी आहे, कारण की शेवटी आज मी महाराष्ट्रात मधली खासदार आहे, तर इथल्या शेतकऱ्यांचं मत तो कोणत्याही भागातला जरी असला पण शेतकरी म्हणून त्यांच्यासाठी काम करायची नेहमीच माझी सुद्धा जबाबदारी आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करतोय. जेव्हा मी सांगितलं, जेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमचे जे दौरे होते, म्हणजे मागच्या 1.5 महिना आधी जेव्हा मी आले होते, तेव्हा मी इथल्या क्रीडा संकुलला पण भेट दिली होती. तिथल्या समस्या काय आहेत त्याही बघितल्या मी आणि खास करून इथे एक NGOच्या माध्यमातून ट्रायबल मुलींसाठी पण इथे खूप चांगलं खेळ राबवत आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. तर आता आम्ही त्यांना खेलो इंडियाच्या माध्यमातून एक कोच सुद्धा इथे अलॉट करतो आहे आणि इथल्या स्टेडियमच्या संदर्भात ऑलरेडी आम्ही सगळी माहिती राज्य सरकारला पण सांगितलेलं आहे की इथलं मेंटेनन्स आहे, इथलं स्टेडियम किंवा इथल्या ज्या काही फॅसिलिटी आहे ते अजून कशा चांगल्या करता येतील याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रपोजल तयार करतोय आणि त्यामध्ये केंद्र सरकार पण कशा पद्धतीने मदत करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवर प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण तयार होतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोच आहे. कारण की आजच आपण बघितलं असेल की 2036 साठी आता ऑलिम्पिकचं बीड आपण इंडिया म्हणून आपण करतो आहे आणि आशा आहे की आपल्याला ते बीड मिळेल सुद्धा आणि 2036ला जर ऑलिम्पिक आपल्या इंडियामध्ये घ्यायच्या असतील तर तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये राज्य सरकारच्या मदतीने करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आता स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, कारण स्पोर्ट्स हा राज्याचा स्पेसिफिक विषय आहे, पण केंद्र सरकार राज्याच्या मदतीने पूर्णपणे प्रयत्न करतोय की इथले राज्याचे ॲथलीट्स असतील, कोचेस असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं कसं याला एक मजबूत करता येईल की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा इथल्या आपल्या मुलांना सुद्धा होऊ शकतो. त्याच्यावर ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे. लोकसभेचं इलेक्शनचा मुद्दे जसं मी तुम्हाला आधी सांगितले की त्यावेळेस काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल, यांनी फेक नेरेटिव्ह त्यावेळेस सेट केले गेले होते. असे अनेक विषय त्यांनी लोकांसमोर इथे लोकांमध्ये पसरवले. पण आज जनता ह्या सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे आज त्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने लोकसभेमध्ये प्रचार झाला आणि मला असं वाटतं की त्याचा परिणाम आता ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार नाही आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारने योजना घोषित केलेल्या आहे आणि प्रत्यक्षामध्ये लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकारने या मागच्या 3-4 महिन्यामध्ये जे केलेलं आहे तर निश्चितच त्याचा फायदा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना होईल आणि परत महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या योजना पुढे भविष्यात सुद्धा कंटिन्यू राहतील याची गॅरंटी आज आम्ही सगळे महायुतीचे सगळे आम्ही पदाधिकारी असो, नेते असो, आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. मध्ये बरीचशी चर्चा काँग्रेसकडनं ही सुद्धा सुरू झाली होती की आता इलेक्शन आहे म्हणून योजना सुरू करण्यात आलेली आहे, इलेक्शन झाल्यानंतर ही बंद पडेल. मध्य प्रदेशचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं होतं की मध्य प्रदेशमध्ये ही योजना बंद झाली, पण आजही आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन बघितलं ती योजना तिथे सुरू आहे. आता त्यांना सुद्धा आज 2100-2200 रुपये वाटतं, जे माझी माहिती आहे त्यांना ते मिळत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्याही काही योजना व्यक्तिगत लाभाच्या ज्या सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही बंद होणार नाही. आज महाराष्ट्र एक विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघू शकतात की इन्फ्रास्ट्रक्चर आज महाराष्ट्रातलं मजबूत झालेलं आहे.
आणि जेव्हाही ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरुवातीपासून फिरतो तर बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा सुद्धा राहायची की ठीक आहे, गावाचा तर विकास होतोय, पण आम्हाला व्यक्तिगत काय फायदा, आम्हाला काय फायदा त्याच्यातनं मिळणार. आणि आज आपण बघू शकतात की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना सुद्धा या जनतेपर्यंत पोहोचू लागलेल्या आहे. आणि आज जनता ह्या योजनेपासून समाधानी आहे, तर निश्चितच ह्या योजनाचा फायदा आम्हाला होईलच. ठेवलेले का? हे बघा, मी आधी सुद्धा सांगितलं की क्रीडा हे जे डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट्स डिपार्टमेंट, हे हा राज्याचा विषय आहे. केंद्र सरकार याच्यामध्ये पॉलिसी बनवायचं काम करत असते, जे आम्ही आता नवीन पॉलिसी ह्या येणाऱ्या अधिवेशन मध्ये आम्ही आणणार आहे. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्यातलं जे उभं करायचं असतं हे राज्य करत असतं, पण त्याला आम्ही सपोर्ट केंद्र सरकार आम्ही करत असतो. आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा, म्हणजे आता जे आमचं महायुतीचं सरकार होतं, त्यांनी सुद्धा आता स्पोर्ट्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. जसे केंद्र सरकारचे साहीचे इन्स्टिट्यूट आहे की ज्यामध्ये प्लेयरला पूर्णपणे डेव्हलप केलं जातं. कोचेस पाहिजे, म्हणजे ज्या लेवलचे पाहिजे त्या लेवलचे कोचेसची फॅसिलिटी तिथे उपलब्ध करून देण्यात येते. न्यूट्रिशनवर खूप जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येतं. आणि सगळ्यात मोठा आज नवीन विषय स्पोर्ट्समध्ये जो आलेला आहे तो स्पोर्ट्स सायन्सचा आलेला आहे की आज एआयच्या मदतीने आपण एखाद्या प्लेयरचं कसं डेव्हलपमेंट करू शकतो, तो कुठे कमी पडतोय, मग त्याचं न्यूट्रिशनमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे किंवा त्याच्या प्रॅक्टिसमध्ये डेव्हलपमेंट करायचं, त्याचं फिजिकल फिटनेस कसं राहणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आता स्पोर्ट्स सायन्स एक खूप मोठा रोल प्ले करत आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा आता महाराष्ट्र सरकार, म्हणजे महायुतीचं सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन तशा पद्धतीचं आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यांमध्ये सुद्धा करायसाठी आता प्रपोजल पुढे ठेवलेलं आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आता जसं जळगावचं 200 कोटीचं आहे त्याचं सुद्धा टेंडरिंग होत आहे, पुण्याला करत आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी आता तसे सेंटर उभे करण्यात येत आहे की जे केंद्राच्या मदतीने इन्स्टिट्यूट उभे राहतील, की जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडू इथे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि त्यांना योग्य पद्धतीने तिथे मार्गदर्शन मिळेल, चांगले कोचेस त्यांना उपलब्ध होतील. म्हणून ह्या पद्धतीने आम्ही राज्याला सोबत घेऊन आम्ही काम करतोय. आता आदरणीय जे प्रेम त्यांचं वाहू लागलेलं आहे हे पुतना मावशीचं प्रेम आहे. ते आता जे अश्रू ढाळत आहेत हे मगरीचे अश्रू आहेत. कारण काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये आणि विशेषतः इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये संविधानाची जेवढी मोडतोड करण्यात आली तेवढी भारताच्या इतिहासामध्ये कधीही मोडतोड झालेली नाही. त्या काळामध्ये आणीबाणीमध्ये नागरी स्वातंत्र्याला वर गदा आली, वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात आलं, निर्भीडपणे लिहिणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि त्या काळामध्ये 42वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या घटना दुरुस्तीमध्ये नव्याने समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द टाकण्यात आलेले आहेत. त्याचा अर्थ असा की संविधानाची जास्तीत जास्त मोडतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या काळामध्ये संविधानामध्ये केलेला बदल हा मिनी संविधानाच्या स्वरूपामध्ये होता. त्यानंतर शहाबानो खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि एका वर्गाने त्या संदर्भामध्ये उठाव केल्यानंतर राजीव गांधी सरकारने संसदेमध्ये घटना दुरुस्ती केली आणि त्यांचं लांगूल चालन करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा, संविधानामध्ये त्या शहाबानो प्रकरणामध्ये मुस्लिम महिलांना सामाजिक न्याय देण्याचा विषय होता, परंतु संविधानामध्ये असणारी तरतूद ही बाजूला करून राजीव गांधीच्या ने त्यामध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे. त्याबरोबरच जेव्हा वीरेंद्र हेगडे यांनी जे विधान केलं घटना बदलाच्या संदर्भामध्ये,
तर ते विधान झालं, परंतु त्याची शिक्षा भारतीय जनता पार्टीने आणि नेतृत्वाने त्यांना दिली आणि भारी मताने जिंकणाऱ्या हेगडेंना उमेदवारी दिली नाही, त्यांना शिक्षा केली. परंतु संविधानाचा पुळका नेहमी दाखवत नौटंकी करणारे जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती दहन करण्याची नौटंकी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडली. परंतु बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या, संविधानाबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या कोणीही काँग्रेसच्या नेत्याने, शरद पवारांनी किंवा अन्य याचा निषेध नोंदवलेला नाही. याचा अर्थ असा, केवळ फेक नेरेटिव्ह तयार करणं आणि मतांचं राजकारण करणं एवढेच नौटंकी चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या उलट नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि 102वी घटना दुरुस्ती केली आणि त्या काळामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला, NCBC ला घटनात्मक दर्जा देण्यासाठी घटना दुरुस्ती केली. आता अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे शिथिलता आली पाहिजे अशा पद्धतीचा जो निर्णय दिला, अॅट्रॉसिटी कायदा डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनुसूचित जाती जमातीच्या हितासाठी संविधानामध्ये दुरुस्ती केली आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुरुस्त करून अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी सरकारने अनुसूचित जातीच्या हितासाठी, कल्याणासाठी, संरक्षणासाठी आणि आरक्षणासाठी मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहे. अशा पद्धतीचं कृती नरेंद्र मोदी सरकारने केलेली आहे. 19 नोव्हेंबर 2015 या दिवशी या देशाने संविधान स्वीकारलं. 2015 सालापासून नरेंद्र मोदीजींनी या 19 नोव्हेंबर 2015 संविधान दिन म्हणून घोषित केलेलं आहे आणि संपूर्ण देशभर संविधान दिन थाटामाटामध्ये साजरा केला जातो. नरेंद्र मोदीजींनी शपथ घेण्यापूर्वी संविधानाची पूजा केली आणि या देशाचा धर्मग्रंथ हे संविधान आहे आणि या देशातील सर्व धर्मग्रंथापेक्षा संविधान श्रेष्ठ आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं तर माझ्यासारखा सामान्य परिस्थितीतला सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकला नसता. अशा पद्धतीचा आदरभाव या संविधानाबद्दल व्यक्त केलेला आहे. तर एका बाजूला नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीची संविधानाचा सन्मान करणारी सद्भावना आणि एका बाजूला मगरीचे अश्रू ढाळून फेक नेरेटिव्ह करून अनुसूचित जाती जमाती समाजामध्ये गैरसमज निर्माण करणं, भय निर्माण करणं आणि राष्ट्रीय ऐक्याला धोका निर्माण करण्याचं पाप काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहे. त्याचा मी निषेध करतो. या देशामध्ये डाव्या विचारांच्या संघटना, कम्युनिस्टच्या संघटना आणि महाराष्ट्रामध्ये घडलेला भीमा कोरेगावचा दंगा याचं एकत्र मेतकूट जमवून आपण विचार केला तर नरेंद्र मोदींचं सरकार हद्दपार करण्यासाठी या सर्व अर्बन नक्षलवादींच्या संघटना या काँग्रेसच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि तेच फेक नेरेटिव्ह निर्माण करत आहेत. या देशामध्ये मुस्लिम संघटना आणि दलितांच्या संघटना एकत्रित करून आपण मोदी सरकारच्या विरोधामध्ये सामाजिक ऐक्य कसं भ्रमित करता येईल अशा पद्धतीचे काही इनपुट्स केंद्र सरकारला आलेले आहेत आणि म्हणून जो ग्रामीण भागातला जो नक्षलवाद आहे तो संपूर्ण नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी जी व्यूहरचना केलेली आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये त्याची पाळीमुळं खणून काढण्याचं काम
विस्तृत सराव सुरू झालेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर गुरु दक्षिणा हॉल शेजारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांना माहिती दिली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.